नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पाल कांद्याचे खमंग आणि चविष्ट असे थालीपीठं. हे तुम्ही लहान मुलांच्या डब्याला, सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. हा पदार्थ लवकर आणि झटपट होतो. तर हे कसे करायचे हे बघूया. चला. जेवढा हा पदार्थ खमंग आणि चविष्ट आहे तेवढाच पौष्टिकही आहे, म्हणून तुम्ही हा पदार्थ, ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे आपल्याला कांद्याच्या पातीचे थालीपीठ करायला इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे छान, आणि 2-3 पाण्याने धुवून याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. मी इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक बारीक. इथे आपण कोथिंबीर, अद्रक लसूण मिरची घेतली आहे. अद्रक लसूण मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी अद्रक लसूण मिरची याची पेस्ट करून घेतली आहे, थोडीशी जाडसरच केलेली आहे. आणि इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. इथे मी थालीपीठमध्ये टाकायला काही सुके मसाले घेतलेले आहे. याच्यामध्ये मी तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा घेतलेला आहे. हे तिखट, मीठ, हळद अंदाजाने घ्यायचं आहे तुम्हाला. इथे आपण आता 1 वाटी कणिक घेतली आहे गव्हाची, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे बेसन. तुम्ही इथे तुमच्याकडे असेल तर ज्वारीचं पीठही घेऊ शकता, अर्धी वाटी. इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण ही कणिक टाकून द्यायची आहे आणि चण्याचं पीठ बेसन आणि हे सुके मसाले तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा हे टाकून द्यायचं आहे. आणि यामध्ये कांद्याची पात आणि अद्रक लसूण मिरची याची पेस्ट आणि कोथिंबीर. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. मी छान मिक्स करून घेते. इथे बघू शकता तुम्ही. आता आपण हे भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर भिजवलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. कच्चं तेल घातलेलं आहे मी. तेल घातल्याने आपले थालीपीठ छान मऊ होतात आणि छान खमंग होतात. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे तेल घातल्यावर छान मिक्स केलेलं आहे. आता आपण थालीपीठ करायला घ्यायचं आहे. इथे गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेल लावून घेते. आपला तवा गरम झालेला आहे छान. आता आपण थोडेसे ओले हात करून घ्यायचे. मी ओले हात केलेले आहे. आणि हे आता बॅटर घ्यायचं आणि तव्यावर टाकून द्यायचं. आणि छान याला पसरवून घ्यायचं असं हळूहळू. कोणी एखाद्या पातळ कापडावर पण करतात. आपण हे डायरेक्ट तव्यावर करत आहोत, म्हणून मी बॅटर थोडंसं पातळच ठेवलेलं आहे. आणि जे कापडावर करतात त्याचं बॅटर घट्ट असते. हे बाकीचं काढून घ्यायचं आहे. जमेल तेवढं, शक्य होईल तेवढं असे हात ओले करत जायचे आणि वरचं बॅटर काढत जायचं. हे म्हणजे छान आपले पातळ असे थालीपीठ तयार होतात.
मी छान पातळ थालीपीठ असं करून घेतलेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे 5 मिनिटं झालेले आहे। आपण बिलकुल मंद गॅसवर याला थालीपीठला छान वाफ काढून घेतलेली आहे। आपण बघूया आता झालं की नाही ते आपलं थालीपीठ। आपलं थालीपीठ झालेलं आहे। आता आपण याला असं वरून तेल घालून घ्यायचं आहे। असं साइडला पण असं तेल लावून घ्यायचं आहे। आता याला आपण पलटून घ्यायचं आहे। बघा कसं अलगद निघून राहिलं आहे। छान खरपूस भाजले गेलेले आहेत खालून थालीपीठ। आता इथे पण तेल लावून घ्यायचं आहे छान आणि आता खालची बाजू पण आपण छान खरपूस भाजून घ्यायची आहे। मी छान भाजून घेते थालीपीठ। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण बघूया आपली खालची बाजू शिजली की नाही ती। वाव, किती छान दिसते आहे। मस्त आपलं खरपूस थालीपीठ तयार झालेलं आहे आणि हे मंद गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला। अशा तऱ्हेने तयार झालेलं आहे आपलं कांद्याच्या पातीचं थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही लोणचं किंवा आंबट गोड दही यासोबत सर्व करू शकता। खायला खूप खमंग वाटते। नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।